मला असं वाटतं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी या 2 दिवसाच्या आत सरकारनं करावी आणि आपण त्यांनी नाही केलं तर 24 तारखेपासून आंदोलन सुरू करावं. 24 पण का ते पण लगेच सांगतो. आज 21 आजचा दिवस आपला बैठकीत गेला. 22-23 तुम्हाला निवेदन द्यावं लागतं. पण हे दिलेलं पोलीस स्टेशनला निवेदन किंवा तहसीलला दिलेलं निवेदन आंदोलनाचं हे कायमस्वरूपीसाठी आपल्याला असं आंदोलन सुरू करावं असं वाटतं. आपण आपले फक्त गाव सांभाळायचे. कोणी तालुक्याला यायचं नाही, कोणी जिल्ह्याला यायचं नाही. आपण आपले सगळ्यांनी गाव सांभाळायचे. याचा फायदा एक आपल्या गोरगरीब मराठ्यांचा पैसा व्हायचा. 2 पूर्ण गाव त्या आंदोलनात उभा राहिल्यामुळे शक्ती वाढत. नसता अर्धे घरी ठेवायला लागते तर अर्धे आंदोलनात आणायला. गावात असल्यामुळे घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत माघारी जाऊ शकतो. आपल्याला आंदोलन याला जिरीस आणण्यासाठी करायचं. माझा किंवा तुमचा कोणाचा हट्ट पुरायसाठी आंदोलन नाही करायचं. आपल्याला यांना जिरीस आणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायची. याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचंय आणि ते आंदोलन असं करायचंय प्रत्येकानं रास्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं. रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे. बघा मग आता ज्यांनी आपला डाग लावला नाही तो जाळपोळ करता म्हणून आपला आदर्श रास्ता रोको. जाळपोळ नाही, फाळपोळ नाही, काय नाही, काय नाही, काय आपण परीक्षा आहे. बघा पुढे मी सांगतोय हे आला करू ऊन लागून देवा माझ्यासाठी मी स्वारी म्हणलं. मग आता काय करू याच्यापेक्षा माझ्याजवळ काही नाही तुम्हाला द्यायला. तेवढेच आपण महाराष्ट्रभर गावात आपल्या रस्ता रोको करायचा. आपल्या रस्त्यावर आपला रस्ता आहे. वावर आपले गेलेले, वावर आपले गेलेले. हा वावर कोणाचे नाही गेलेले, आपले गेलेले. आणि जिथं आपले गेले तिथं बरोबर कोणी जर मत असला महातुला पाठिंबा नाही त्याचा त्याच्या हात सोडून का तू आमच्या हाती द्यायचं नाही. हा त्याच्या घरापुढं काही करायचं नाही तर मग तो आमच्या घरापुढून हा मग आमच्या हात कशाला आम्हाला काय हात द्या. समजून घ्या. नाविलाज आहे. माझा बी माझ्या मराठा समाजाचा. आपण आपल्या गावात रास्ता रोको करायचं. सध्या परीक्षा सगळं भान ठेवून करायचं. आंदोलन सकाळी 10:30 सुरू करायचं. इकडे तिकडे पारावर पुस्तक महाराष्ट्राचं दर्शन घेतलं की सनाट आंदोलनाचं तुमच्या ठिकाणाकडे एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना. म्हातारे बाया माणसं सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं. पुरं गाव आपण आपल्या आंदोलन ठिकाण ते सगळं पोलिसांना बांधवांना द्यायचं. ते परवानगी देणं त्यांचा आदर करणं आपलं काम आहे. निवेदन देणं आपलं काम काय कायद्याचा आदर करणं. त्यांनी परवानगी दिली तरी करायचं, नाही दिली तरी करायचा. आपण आदर करायचा. आपण आदर करायचा अजिबात. आणि एकानेच त्याचं निवेदन द्यायचं. काही गरज नाही गाव घ्यायची, काही गरज नाही. त्यांनी नोटीस फिटी दिली ती घ्यायची नाही, काय गरज नाही. आणि दिली ती एकाला दिली, काय गरज नाही. 100 जणांना द्यायची. आपण फक्त त्यांचा आदर करा. कायद्याचा पोलिसाचा निवेदन द्यायचं काम करा. अर्ज द्यायचं काम करा. परवानगी द्यायची की नाही ते त्या घरी दिली तरी करायचं, नाही दिली तरी करायचं. क्लिअर सांगितलं तुम्हाला. महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी शहरात रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं. 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता संपवायचं. 1 वाजता पेपर सुरू होतो. किती वाजता? 10:30 संपवतो 1 वाजता. म्हणजे तो आपला रस्ता सुरू व्हायचा आणि पुढे जातोय परीक्षेच्या. पेपर सुटला की आपला रस्ता रोको संपवतोय. तो पुढे येतो घरी. ज्याला कोणाला
10:30 ते 1च्या दरम्यान जमलं नाही, त्यांनी 4 ते 7 करायचं. आणि हे रोज करायचं, एक दिवस नाही. मग आपण कुठं काय करू? 4 ते 7 केलं ना. मग आता हे मधला जाणार ना ते. हे बघा, याच्या बरोबर जबाबदारी देतो. जर कदाचित रस्त्यावर सुरू असला तर त्या कोणाला जर अडचण आली तर आपल्या गाडी, त्याची गाडी जर मध्ये गुंतली, ते जर आंदोलनाच्या ठिकाणी आलं, मग पेपरात त्रास व्हायला काच दिवशी आपण मोटरसायकल सुरू करा, त्याला 5 जण केंद्राला नेऊन सोडायचं. याच्या पोराला अडचण येऊन द्यायची. आपली मोटरसायकल सुरू करा, तेच जर गाडी मागं उठली तर बाकीच्या गाडीत आपल्याला देणे. मग आमच्या सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा. मग तू बाकीच्या गाडी गुंतल काय? अरे बाबा, मी सांगितलं आधी पुरा ऐकून घ्या, मग तुमच्या सगळ्या दुरुस्त करतो. म्हणजे ध्यानात नेमकं माझं म्हणणं काय, तुमचं काय. आता हे शेवटचं पण इतकं ताकदवान आहे की देशाने बघितलं नसतं आंदोलन, देशाने. आणि शांतता दे, कोणाची गाडी फोडायची नाही, जाळायची नाही, पण पुढे जाऊन द्यायची. फोडायची नाही, जाळायची अजिबात नाही. शांततेत आदर्श राष्ट्ररूप म्हणतात त्याला. गोदाडी झोपून काय करतो कळलं तुला? हे आदर्श राष्ट्ररूप आहेत. शांततेत जात कोण नाही, काय नाही. आता जाम व्हायला लागला तर मी काय करू? जाम कशाला म्हणतात बघा मला. 10:30ला सुरू करायचा, 1 वाजेपर्यंत करायचा. आपण आपल्या शेताकडे जायचं, आपले उद्योग करायचे. कारण जनावर मरून द्यायचे नाही, मराठी मरून द्यायचे नाही, सरकारला झोपून द्यायचे. 3-4 जबाबदाऱ्या. ज्याला 10 ते 1च्या दरम्यान काही कारणास्तव नाही करता आलं, अनेक कारण असतात, काहीचे दुःखाचे असतात, काहीचे सुखाचे असतात, त्याने 4 ते 7 सोडायचं. कारण यांचे ट्रॉफिक काढूच तर यांची काढायला आली पाहिजे. शांततेत परत. चोवीस तारखेपर्यंत काय हरकत आहे का? कारण 2 दिवस निवेदनाला लागल. बरोबर. रास्ता रोको करायचा, त्याबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरच. त्याची गाडी मागं गुंतली, तो जर पुढे आला, तो जर म्हणला माझा पेपर उशीर व्हायला लागला, आपली स्वतःची मोटरसायकल सुरू करायची. बाकीच्यांनी रास्ता रोखत राहायचं. मग 20 बी पोरं असली तरी 10 मोटरसायकली सुरू करायच्या. बाकीच्यांनी रास्ता रोखत राहायचं, मग पोरं ठेप्याला नेऊन सोडायचं. एकाला अडचण येऊ द्यायची. आणि शक्यतो मग त्यांच्या परीक्षेचा मागा पुढं करा. सकाळचा टाइम कायम ठेवा. जे दुपारूनच आहे त्याच्यात थोडा काय बदल करता येत असला तर तुमच्या मनानं करा. विद्यार्थ्याला अडचण यायला नको हे पहा. पण सकाळचं काय अडचण नाही बदलायचं. वेळा 10:30 ते 1 पर्यंत काय अडचण. ते पोरं 10:30च्या आधी पोहोचणार आहे. आणि नाही पोहोचला एखादा तर त्यालाही मदत करायची जबाबदारी आपल्याला. पण आपण थांबू शकत नाही, कारण त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आंदोलन आहे. कारण त्यांनाही सगळ्या सवयींची अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग सरकारने ठरवा द्या ना मग पटकून अंमलबजावणी. कशाला जाम होईल? आणि रस्ता आपला आहे, आपल्या हद्दीत आहे. इकडून वावर आपलं, तिकडून वावर आपलं, मध्ये गेलेलं आपलं. 7-12 म्हणतो ना. गोदडीत काय करतो तुला काय करायचं बोल. तू 7-12 येतो, तो याच्यावर आम्ही येत नाही, आमच्या तरी येऊ नको तू. मग आता तुला जर तसंच करायचं इथून पुढं, त्याला आमचा तरी काय नाही लागायचं. गावात जाताना तसंच करावं लागेल. मग घरापुढचं आमचं आहे. मग नावे लागेल. तुम्हाला तसं वागायचं असेल तसं वागावं लागणार आम्हाला. नाही वागायचं आम्हाला, पण तरी मग घर मग आधी पण मग हे मधलं म्हटलं. मग कुठं जातो? नदी जातो. गोदडीत काय करतो तो काय करायचं? तुला लय ऐकलं मी आता बघतो. फक्त शांततेत करायचं. रस्ता रोकोचा मुद्दा सगळा क्लिअर आला सगळ्याच्या लक्षात. सकाळी 10:30ला 24 तारखेला सुरू करायचा. राज्यभर गावागावात पहिल्या दिवसा रस्ता रोको म्हणजे 24 तारखेचा. हे 4 ते 7चा विषय दुसऱ्या दिवसापासून घ्या. पहिला दिवस 24 तारखेचा राज्यभर एकाच टायमाला रस्ता रोको सुरू झाला पाहिजे. 10:30 म्हणजे 10:30 1 पर्यंत पुऱ्या राज्यात, शहरासह राज्यात. 1ला सोडून द्यायचा मनानं पोलिसांना एकाही म्हणावं नाही लागलं पाहिजे रस्ता सोडा.
मग तो राज्य महामार्ग असेल, गावचा असेल, नाही तर राष्ट्रीय महामार्ग असेल, नाही तर तो दिल्लीचा असेल, नाही तो पंजाबचा असेल, रस्ता रस्ता आणि रस्ता रोको म्हणजे रस्ता रोको शांततेत. केस फीस पोलिसांनी पोरावर करायची नाही विनंती जर केली निष्ठा पोरावर पुऱ्या गावात पोलीस स्टेशनला जाऊन बस. त्याची काय चूक आहे ना वेळा द्या आमचा. आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचे, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. पोलिसांना त्रास द्यायचा नाही, मध्ये पचपच करणार द्यायचा गोदाडी. पुन्हा एकदा सांगतो 24 तारखेला सकाळी 10:30 रस्ता रोको. पूर्ण राज्यभर गावागावात आपण आपल्या इकडं तिकडं जायची गरज नाही. शक्ती जाग्यावर वापरायची. जसं खेड्यात त्यांना आणलं पुन्हा तीच प्रक्रिया आणि रोज करायचंय आंदोलन. कायम शब्द वापरा. रस्ता रोको हा कायम म्हणजे रोज निवेदन द्यायला टाइम नाही. आणि रोज कशासाठी रस्ता रोको आता हे सांगायचं झालं ते सांग. तुम्ही म्हणता मग आता 24 तारखेला गेलो दुसऱ्या दिवशी कशा रोज निवेदन द्यायचे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा गावाच्या वतीने. 24 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ता रोको करून सरकारला पोलिसांच्या किंवा महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन द्यायचे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. 25 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ता रोको कशाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून रस्ता रोको. रोज तेच निवेदन तेच रस्ता रोको. आणि अधिकारी आल्याशिवाय निवेदन द्यायचं नाही. आता मग नेहमी कोणती अधिकाऱ्याला द्यावा लागेल ना. आता कुंकड कुंकड हिणं त्याचे त्याला माहित, पण न्यायाला द्यावा लागेल ना. आता तुमच्याकडे कर्मचारी कमी त्याला काय करावं मग द्या अंमलबजावणी. प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन. मग गाव छोटा असो, रस्ता छोटा असो, मोठा असो, पांदीचा असला तरी बसायचं. पहिले मत होते ना पांदीला आढळ त्याला धेंगळाच पाहिजे. तसं मग कुठलं कसला रस्ता होतो. आपण आपली ताकद तिथं टाकायची, कानाकर फोटो टाकायचे सोशल मीडियाला आणि निवेदन द्यायचे. मग त्यांचा ग्रामसेवक काय आहे ना, कोतवाल काय आहे, हट्ट नाही आपला तहसीलदारच पाहिजे, कलेक्टर पाहिजे, कोतवाल काय आहे हे निवेदन तू आणि रोज यायचं मला 10:30 दूध न्यायला आल्यावर रोज रतीब लागल्यासारखं. कुठं करा काही करा फक्त शांततेत आपण आपले गाव सांभाळा. एक झाला क्लिअर. आता लक्षात आलं सगळं.